विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक स्कूल बस थेट 150 फूट दरीत कोसळली. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी एक मोठी बातमी समोर येत आहे. 15 दिवसापूर्वी पुण्यात शाळेच्या मुलांना घेऊन जाणारी बस एका विहिरीत पडता पडता वाचली होती. पण तेवढ्यात एक दुसरा गंभीर प्रकार आता उघडकीस आलाय. इथे बस विहिरीत नाही तर थेट 150 फूट दरीत कोसळल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. आता खरं तर ही घटना घडताच प्रत्येकाला प्रश्न पडला आहे की या घटनेमागे तांत्रिक कारण काय होते. 15 दिवसापूर्वी पुण्यात जी घटना घडली होती त्यामागे ड्रायव्हरचा निष्काळजीपणा समोर आला होता. ड्रायव्हरच्या चुकीमुळे तो अपघात घडला असं सांगितलं गेलं. पण आता या 150 फूट दरीत कोसळलेल्या बसच्या बाबतीत प्राथमिक तपासानंतर जे सत्य समोर आलं त्याने संपूर्ण राज्यातील पालकांची झोप उडवली. या नवीन अपघाताचं वास्तव समोर आल्यानंतर ज्या पालकांनी मुलं रोज बसने किंवा व्हॅनने शाळेत जातात ते पार हादरून गेलेत. पण मुलांच्या सुरक्षेबाबत पालकांची चिंता आता 1000 पटीने वाढली आहे. कारण ड्रायव्हर बदलता येऊ शकतो, पण जर अख्खी यंत्रणाच खिळखिळणी झाली तर काय करायचं. आता प्रत्येक पालकाच्या मनात एक भीतीचा प्रश्न निर्माण झाला की सकाळी हसत खेळत घरातून पडलेली आमची मुलं संध्याकाळी सुरक्षित परततील का. खरंच काय होतं या भीषण अपघातामागचं मुख्य कारण. ज्या दिवशी त्या घाटात नेमकं काय घडलं ज्यामुळे काळजाचा ठोका चुकवणारा घटनाक्रम घडला. चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. ही एक अशी घटना आहे जिने महाराष्ट्रातील प्रत्येक पालकांचं लक्ष वेधून घेतलं. ज्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेची बस निघाली होती. बसमध्ये साधारण 20 ते 30 निष्पाप विद्यार्थी बसले होते. रस्ता रोजचाच होता, ड्रायव्हरसुद्धा तोच अनुभवी होता. पण जसा या प्रवासाच्या नेहमीचा घाट आला तसा अचानक एक अत्यंत गंभीर प्रसंग घडला आणि ती चालती बस थेट 150 फूट खोल दरीत कोसळली. प्रवास रोजचा, रस्ता पण रोजचा, ड्रायव्हर तोच, मग अचानक असं कसं बदललं. खरं तर ही घटना घडून आता काही काळ उलटलाय. पण जेव्हा याच राखोल आणि फायदेशीर तपास करण्यात आला तेव्हा त्या सत्य उघडकीस आलं. त्याने पालकाच्या पायाखालची जमीनच सरकली. तेव्हापासून प्रत्येक पालकाचं आपल्या मुलांच्या बस प्रवासाबाबत कमालीचा सतर्क आणि भीतीने आहेत. मग असं कोणतं धक्कादायक कारण या तपासात समोर आलं ज्यामुळे पालकांची चिंता एवढी वाढली. त्या दिवशी त्या घाटात नक्की काय घडलं होतं. त्या दिवशी नेमकी कोणाची चूक होती. मुलं शाळेतून बसमध्ये बसल्यानंतर ते थेट दरीपर्यंत नेमकं काय आणि कसं घडलं हे आपल्याला अगदी सविस्तर समजून घ्यावं लागेल. खरं तर ती दुपारची वेळ होती. नेहमीप्रमाणे शाळेची घंटा वाजली. शाळा सुटली. विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी शाळेबाहेर 2 बस येऊन थांबल्या होत्या. लहान मुलं हसत खेळत आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसमध्ये चढली. काही मुलं खिडकीबाहेर पाहत निसर्गाचा आनंद घेत होती, तर काही जण एकमेकांसोबत दिवसभरात काय काय गमती झाल्या त्याचे अनुभव शेअर करत होते. बसच्या आत मुलांचा गोड किलबिलाट सुरू होता. पण बिचाऱ्या निष्पाप मुलांना आणि त्यांच्या पालकांना काय माहीत की पुढील काही मिनिटात त्यांच्या आयुष्यात कोणता भयंकर प्रसंग वाढून ठेवलाय. ती बस विद्यार्थ्यांनी भरून गावाच्या दिशेने निघाली होती. सुरुवातीचा अगदी सरळ रस्ता सामान्य होता, पण जशी बस पुढे जाऊ लागली तसा रस्त्याचा नूर बदलू लागला. रस्त्यावरील इतर वाहनांची वर्दळ हळूहळू कमी झाली आणि बसच्या समोर आला तो निसर्गरम्य पण तितकाच धोकादायक आणि आत्महवान असलेल्या घटनाचा परिसर. घाटातली ती जीवघेणी नागमोडी वळण सुरू झाली आणि अगदी त्याच वेळी ड्रायव्हरने अचानक गाडीचा स्पीड वाढवायला सुरुवात केली. एकीकडे घाटातील तो अरुंद आणि बारीक रस्ता, दुसऱ्या बाजूला थेट काळजाचा ठोका चुकवणारी खोल दरी आणि अशातच बसचा वाढणारा तो वेग. त्यानंतर काय घडलं. एकीकडे बसचा वेग वाढत होता, दुसरीकडे नेमक्या याच वेळी बसच्या केबिनमध्ये एक गूढ शांतता पसरली होती. चालकाचं लक्ष समोरच्या रस्त्याऐवजी सारखं स्ट्रेनिंगकडे खालच्या बाजूला जात होतं. अजून काहीतरी मोठी तांत्रिक अडचण अधिक निर्माण झाली होती जी त्याने मुलापासून लपवून ठेवली होती. पण अचानक एका अशा वळणावर काय घडलं ज्यामुळे चालकांचं गाडीवरचं नियंत्रण पूर्णपणे सुटलं आणि ती बस थेट मृत्यूच्या दरीच्या दिशेने झोपावली. बस आता घाटांच्या एका अत्यंत तीव्र, धोकादायक आणि अवघड वळणावर पोहोचली होती. अगदी त्याच वेळी समोरून अचानक एक दुसरं वाहन सुसाट वेगाने आलं. त्या वाहनाला वाचवण्यात नादात चालकाने स्टेरिंग ताकदीने आणि वेगाने फिरवलं. पण नेमक्या त्याच सेकंदाला गाडीचा खालून मोठा खटक असा आवाज. चालकाच्या जीवाच्या आकांताने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, पण ब्रेक हँडल आता जमिनीला टेकलं. गाडीचे ब्रेक निकामे झाले होते. इथे चालकाची चूक नव्हती तर घात केला तो तांत्रिक बिघाडाने. ब्रेक फेल होताच ती अनियंत्रित बस आधीच
डावीकडच्या एका मोठ्या खडकाला घासून घासून पुढे गेली. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण आता 100% सुटलं होतं आणि समोर फक्त काळ दिसत होता. ड्रायव्हरने जीवाच्या आकांताने मागे वळून ओरडला, "सगळ्यांनी सीट घट्ट पकडा" आणि बसमधील त्या निष्पाप मुलांच्या हसण्या खिदळण्याच्या रूपांतर एकाएकाही मोठ्या किळकाळ्यामुळे आणि गोंधळात झालं. पूर्णपणे नियंत्रण सुटलेली ती जड बस रस्त्यावर डाव्या बाजूला भयानक हेलकावले खाऊ लागली. मागे बसलेल्या निष्पाप मुलांची दप्तर आणि पाण्याच्या बाटल्या खाली पडू लागल्या. समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना खिडकीतून स्पष्ट दिसत होतं की रस्त्याला कोणीतरी सुरक्षा भिंत नाहीये. समोर दिसत होती ती फक्त आणि फक्त काळजाचा ठोकाव चुकवणारी खोल दरी. बसमधील प्रत्येक लहान मुलांच्या मनात मृत्यूची भीती निर्माण झाली होती. आणि अखेर घाटाकातील त्या अत्यंत धोकादायक वळणावर बसने एक शेवटचा भयानक हेलकावा घेतला. बसने रस्त्याचा कडा सोडला आणि बघता बघता ती शाळाकरी मुलांची भरलेली गाडी थेट 100 ते 150 फूट खोल दरीत असणाऱ्या दरीमध्ये कोसळली. तो प्रसंग इतका अनपेक्षित आणि गंभीर होता की तिथून जाणाऱ्या प्रदर्शकाच्या मते तो अपघात उघडण्या डोळ्याची पाहण्याचेही अत्यंत वेदनादायी होतं. एका भयानक आणि मोठ्या आवाजाने तो संपूर्ण शांतघाट परिसर हादरून गेला आणि मागे उतरला तो फक्त धुरांचा आणि धुळीचा एक मोठा लोळ. 150 फूट खोल दरीत बस कोसळल्यानंतर तिथे नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली असेल याचा विचार करून अंगावर काटा येतो. अपघात घडताच स्थानिक लोकांनी आणि प्रशासनाने तात्काळ दरीच्या दिशेने धाव घेतली. पण दरीतले ते दृश्य पाहून सगळ्यांचेच पाय थरथरू लागले. कारण 150 फूट खोल दरीत कोसळल्यामुळे त्या बसचं अक्षरशः चक्काचूर झाला होता. गाडीचं प्रचंड नुकसान झालं होतं. या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आजूबाजूने नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले. घाटांच्या खोल दरीत उतरून बचाव कार्याला युद्धपातळीवर सुरुवात झाली. अपघात स्थळावर प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक लोकांची मोठी गर्दी जमली होती. विशेष म्हणजे एका व्यक्तीने हा संपूर्ण अपघात अत्यंत जवळून पाहिला होता. तो व्यक्ती आपल्या वाहनाचे याच बसच्या मागे चालला होता. त्याने सांगितलं की दरीत कोसळण्यापूर्वी ती बस अचानक रस्त्यावर भयानक हेलकावे खात होती. पण बसने अचानक असे हेलकावे का खाल्ले हाच प्रश्न आता तिथे उपस्थित झाला होता. एकीकडे संपूर्ण यंत्रणा दरीत उतरून लहान मुलांच्या वाचवण्याचा आटाकोट प्रयत्न करत होती, तर दुसरीकडे या अपघातामागचं मुख्य कारण काय असा हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. या बसमध्ये खरोखरच काही तांत्रिक बिघाड झाला होता. काही चालकांची काही चूक होती. आता हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे. अपघाताचं नेमकं काय कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेलं नाही. हा तांत्रिक बिघाड होता की चालकांची बेफिकी यात सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत. पण या अत्यंत दुर्दैवी घटना पुन्हा एकदा स्कूल बसच्या सुरक्षेचा आणि घटनांमधील वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न ऐरणीवर आला होत आहे. आता समोर मोठा प्रश्न उपस्थित होतोय की इतक्या लहान मुलांच्या सुरक्षेची खेळणाऱ्या अशा घटनांवर दोषींवर आणि शाळा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर सरकार काय कडक पावले उचलणार. या भयंकर घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. या राज्यातील पालकांमध्ये आता प्रशासनाविरुद्ध मोठा संताप पाहायला मिळतोय. घाटातल्या धोकादायक वळणावर गाडी चालवताना पुरेशी काळजी का घेतली गेली नाही. शाळांच्या या गाडींची वेळेवर फिटनेस तपासणी होते की नाही असे भयंकर आणि गंभीर प्रश्न आता या नियमिताने उपस्थित होत आहेत. या संपूर्ण घटनेचे केवळ एक अपघाती दुर्घटना म्हणून पाहून चालणार नाही, तर यातून आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण स्वतः काय धडे घेतले पाहिजेत हे समजून घेणे आता खूप गरजेचे झाले आहे. जेव्हा आपल्या काळजाचा तुकडा असणाऱ्या निष्पाप मुलांना अगदी विश्वासाने स्कूल बसमध्ये पाठवून देतो, तेव्हा त्याची संपूर्ण जबाबदारी शाळाही प्रशासन आणि वाहतूक यंत्रणेवर असते. अशा भयंकर घटना पुन्हा घडू नयेत म्हणून प्रत्येक पालकांनी शिक्षणाचे आणि जागरूक नागरीकरण काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवर तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे, ज्याची सविस्तर माहिती आता आपण घेणार आहोत. यातील सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाची शाळा ज्या ट्रान्सपोर्ट कंपनी किंवा बस चालकांशी जोडली गेली आहे त्या वाहनांचे RTOचे अधिकृत फिटनेस सर्टिफिकेट आहे का याची तपासणी प्रत्येक पालकाने स्वतः केली पाहिजेत. अनेकदा असं पाहायला मिळतं की वर्षानुवर्ष जुन्या झालेल्या बसचे कोणतेही तांत्रिक तपासणीशिवाय रस्त्यावर सर्वास्त थक्क असतात. पण
ब्रेक्स वेळेवर काम करत नाहीत, टायर गुळगुळीत झालेले असतात. प्रत्येक प्रशासनाची नेमकी हीच निष्काळजीपणाची वृत्ती पुढे जाऊन निष्पाप मुलांच्या जीवावर बेतते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक स्कूल बसमध्ये एक महिला अटेंडेंट्स किंवा मदतीत असणं कायद्याचे बंधनकारक आहे, जेणेकरून गाडी चालवताना ड्रायव्हरचं लक्ष विचलित होणार नाही आणि बसमधील मुलांवर योग्य नियंत्रण राहील. जर तुमच्या मुलांच्या बसमध्ये अशी व्यवस्था नसेल तर पालकांनी एकत्र येऊन शाळा प्रशासनाला तात्काळ जाब विचारला पाहिजे. याशिवाय आजच्या डिजिटल युगात प्रत्येक स्कूल बसमध्ये GPS ट्रॅकिंग सिस्टीम आणि CCTV कॅमेरा असणं अत्यंत अनिवार्य आहे. यामुळे आपली बस नेमकी कुठे आहे आणि ड्रायव्हर गाडी कशी चालवतोय यावर पालकांच्या घरबसल्या मोबाईलवर लक्ष ठेवता येतं. जर तुमच्या मुलांच्या शाळांनाही ही यंत्रणा बसवली नाही तर आजच्या या शाळेकडे यांचा पुरवठा करा. वळणावरच्या रस्त्यावर किंवा घाटांच्या परिसरात गाडीची वेग मर्यादित ठेवणे हा प्रत्येक चालकांचा पहिला धर्म आहे. जर कोणतीही चालक बेजबाबदारपणे किंवा सुसाट वेगाने गाडी चालवत असेल तर त्याची तक्रार थेट पोलिसांत किंवा RTOकडे केलीच पाहिजे. ही माहिती केवळ एका कानाने दुसऱ्या कानाने सोडून देऊ नका. आजच्या तुमच्या मुलाच्या शाळेचा आणि तिथल्या पालक वाहतुकीचा कम्युनिटी बैठक घेतल्याची तातडीने मागणी करा, कारण आपली एक सतर्कता आपल्या मुलांचे प्राण वाचवू शकते. आता मला व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये तुमच्या एका प्रामाणिक उत्तर हवंय. तुमच्या भागात धावणाऱ्या स्कूल बस खरोखर सुरक्षित आहे का आणि तुमच्या मुलांची शाळा प्रशासन मुलांच्या सुरक्षितेची काळजी योग्य प्रकारे घेत आहे का? तुमचं मत आणि तुमचे अनुभव खाली कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. तुमची एक कमेंट आणि हा व्हिडिओ इतर पालकांपर्यंत शेअर करणे कदाचित भविष्यातील एखादा मोठा अपघात टळू शकते. म्हणूनच कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त करा आणि आपला OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.